नमस्कार, मी केतकी. आज आहे चंपाषष्ठी, म्हणजेच आज नैवेद्य ठेवावा लागतो खंडेरायांसमोर. भाजी भाकरीचा हा नैवेद्य असतो. तर भाजी भाकरीमध्ये कांद्याची पात, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, तेल लावलेली बाजरीची भाकरी असते स्पेशल. तर इकडे मी कांद्याची पात आधीच बनवून घेतली आणि आता इकडं मी वांग्याचं भरीत बनवून घेते. तुम्हाला भरीतची रेसिपी हवी असेल तर मी रिलेटेड व्हिडिओमध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. तिथे थोडंच बनवत होते कारण मी कांद्याची पात भरपूर बनवली होती. तर नैवेद्य काय मला छोटाच ठेवायचा होता. जागेच्या अभावी जास्ती मोठा ठेवू शकत नाही मी, आणि घरात लहान बाळ असल्यामुळं मी खालीही ठेवू शकत नाही कारण बाळ ठेवणार नाही. तर इकडे मी कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत असं दोन्ही ठेवून घेतलेलं आहे. ॲक्च्युली होतं काय, माझ्याकडे जागा नाही म्हणून छोटं करावं लागतं, आणि आपण गावाकडे असतो तर गाईंना वगैरे देऊ शकतो. इथं गाई पण भेटत नाहीत आणि ते वाया जातं. त्यापेक्षा हे छोटं ठेवलेलं कधीही चांगलं. शेवटी भावना महत्त्वाच्या. आपण खूप श्रद्धेने जर करत असेल तर देवापर्यंत नक्की पोहोचेल. तुम्ही बघू शकता छोटासा असा देवारा आहे माझ्याकडे, त्यामुळे मी छोटंसंच केलेलं